वर्ग काढण्याचे सोपे तंत्र आज आपण पाहणार आहोत। जर एकक स्थानी 1 असेल तर उदाहरणार्थ आपण 21चा वर्ग काढूया। या ठिकाणी 21चा वर्ग काढण्याची कृती पहा। एकक स्थानचा वर्ग, त्यानंतर दशक स्थानाची दुप्पट अधिक हातचा आणि त्यानंतर दशक स्थानचा वर्ग। या ठिकाणी पहा 1 चा वर्ग 1, त्यानंतर 2 गुणिले 2 म्हणजेच दशक स्थानाची दुप्पट, हातचा इथे नाही, 2 गुणिले 2 4, त्यानंतर दशक स्थानाचा वर्ग म्हणजे 2 चा वर्ग 4, 441। आता आपण पाहूया एकक स्थानी जर 5 असेल तर उदाहरणार्थ 85चा वर्ग आपण करूया। त्यासाठी आधी 5चा पूर्ण वर्ग, त्यानंतर दशक स्थानच्या संख्येच्या पुढील अंक गुणिले दशक स्थानचा अंक। या ठिकाणी बघा 85चा वर्ग करूया। 5चा वर्ग 85, 8 हा दशक स्थानचा अंक, त्या पुढची संख्या 9, 8 9 72। या ठिकाणी 85चा वर्ग आलेला आहे 7225। जर एकक स्थानी 0 असेल तर उदाहरणार्थ आपण 100चा वर्ग करूया। जेवढे 0 त्याच्या दुप्पट लिहायचे आणि मागील संख्येचा वर्ग करायचा। 100चा वर्ग, या ठिकाणी 2 शून्य आहेत तर आपल्याला 4 शून्य घ्यावे लागतील आणि 1चा वर्ग 1च। आता आपण एकक स्थानी 1 5 0 या व्यतिरिक्त अंक असेल तर वर्ग कसा करायचा पाहूया। जसे 13चा वर्ग पाहूया। एकक स्थानचा वर्ग, त्यानंतर दोन्ही अंकाचा गुणाकार गुणिले 2 आणि मागील अंकाचा मग वर्ग। 13चा वर्ग काढूया। 3चा वर्ग 9, त्यानंतर दोन्ही अंकाचा गुणाकार म्हणजे 1 गुणिले 3 आणि त्याला गुणिले 2, गुणाकार 6, त्यानंतर मागील अंक म्हणजे 1 त्याचा वर्ग करूया। 1 1 6 9 म्हणजेच 169 हा 13चा वर्ग आलेला आहे। अशाच प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।